तर बघा आता आपण हेअरस्टाईलला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे छानपैकी एक वेणी घालून घ्यायची आहे, एक पॉनीटेल घालून घ्यायची मागच्या साईडला आणि नंतर त्यात लावायचं आहे आपल्याला बन बो। कोणताही मीडियम साईजचा चालेल, एकदम छोटा लावला तर हेअरस्टाईल म्हणजे जुडा आहे तो तुमचा छोटा बनेल, म्हणून आपण मीडियम साईजचाच लावायचा। एकदम मोठा पण छान दिसणार नाही, चेहरा जसा आपल्याला सूट जसा होते तसंच लावायचा असतो। मी घेतला मीडियम साईजचा, छानपैकी लावून दिला, नंतर यू पिनने त्याला सेट केला। 3 ते 4 यू पिन लावून घ्यायचे जेणेकरून तुमचा बनबो किंवा जुडा इकडे तिकडे हलणार नाही या घसरणार नाही। छानपैकी लावून घेतला। त्यानंतर आपल्याला करायची आहे हेअरस्टाईल। हेअरस्टाईलमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय असतं ना, बघा आता जी हेअरस्टाईल आहे ती एकदम सिंपल आहे। सिंपल म्हणजे कशी ते पण सांगते। मधामध्ये थोडासा व्हिडिओ डिलीट झाला माझ्या हाताने, त्यासाठी सॉरी। तर मी सगळ्यात पहिले काय केलेलं आहे बघा, त्या बनबोमध्ये ते मधातून जे काही आपण केस घेतलेले आहे त्याला छान राऊंड राऊंड थोडे थोडे केले आणि यू पिनने सेट केले। बघा घेतले, त्याला राऊंड राऊंड घुमवले आणि मागच्या साईडला नेऊन तिथे यू पिन लावून दिली। असंच पूर्ण आपल्याला अशीच हेअरस्टाईल पूर्ण करायची आहे। जुडा असाच तयार करायचा आहे। थोडे थोडे केस घ्यायचे, राऊंड राऊंड फिरवायचं आणि मागच्या साईडला यू पिन लावून सेट करायची आहे। हीच हेअरस्टाईल आपल्याला कंटिन्यू पूर्ण जोपर्यंत हा बनबो पूर्ण म्हणजे कवर होत नाही तोपर्यंत हीच प्रोसेस शेवटपर्यंत चालवायची आहे। तर मी हे सगळं काही जे आहे हेअरस्टाईल ती पूर्ण कंप्लीट केली शेवटपर्यंत। थोडे थोडे केस घ्यायचे, जास्त घेतलं थोडा लहान मोठा असा दिसायला नको, त्यासाठी आपल्याला छोटे छोटे थोडे थोडे केस घ्यायचे आहे आणि थोड्या थोड्या केसातच छानपैकी ही हेअरस्टाईल पूर्ण करायची आहे। जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्याने आम्हाला तुमची एक हे मिळते, म्हणजे कसं अजून एक व्हिडिओ पुन्हा तयार करायसाठी हिंमत मिळते, म्हणून सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंटमध्ये सुद्धा विचारत जा। तर मी तुम्हाला कमेंटमध्ये काही समजलं नाही तेही सांगणार। तर बघा माझी हेअरस्टाईल पूर्ण कंप्लीट व्हायला तरी 5 मिनिटात बनून जाते, जास्त काही वेळ लागत नाही। 5 मिनिटामध्ये पूर्ण हेअरस्टाईल तयार होते। तर ते कसं असतं, काही वेळ तरी आपण घेतोच केस विंचरायला असं तसं, तर ते 10 मिनिटापर्यंत पूर्ण हेअरस्टाईल छानपैकी बनते। जेवढे जाड केस असले तेवढा छान बनतो आणि बनला की हेअरस्टाईलसुद्धा छानपैकी मोठी बनते। तर बघा ही जे डमीचे केस होते हे पण खूप जास्त गुंतत होते आज, कारण हिला आता वॉश करावं लागते, हिची हेअर वॉश करायची आहे, म्हणून आता मी उद्या हेअर वॉशचा व्हिडिओ टाकणार आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की पाहा। आणि हेअर वॉश आपण डमीची कशी करू शकतो आणि कोणत्या डमीला हेअर वॉश देऊ शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर प्रत्येक व्हिडिओ पाहत जा, लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट नक्की करत जा। माझी जे काही डमीची हे होती ते आता पुष्कळ दिवस झाले होते ठेवून होती, त्यामुळे मी तिला वॉश केली नव्हती। तर आता तिचं रेग्युलर हेअरस्टाईल चालू आहे, तर तिला वॉश करायची खूप गरज आहे, म्हणून तिला मी आज सिंपलशी हेअरस्टाईल केली, कारण केस खूप जास्त गुंतत होते, म्हणून मी हेअरस्टाईल तिची आज एकदम सिंपल दिली तिला। नंतर माझी हेअरस्टाईल मी तिथेच कंप्लीट करत होती। बघा थोडीशीच राहिली होती, कारण थोडे जे मधामध्ये जे केस आहे ते आपल्याला अजून थोडंसं वेगळं लुक देण्यासाठी आपल्याला ठेवायचे होते, कारण मधामध्ये बनवायचं होतं आपल्याला छानपैकी। रोज जी आपण सिंपलशी वेणी गुंफतो त्यापासूनच आपल्याला रोज तयार करायचं होतं आणि मधामध्ये छानपैकी त्याला एक मस्त डेकोरेट करायचं होतं। तर बघा छानपैकी मी पहिले केस विंचरून घेतले, नंतर 3 एरी जशी आपण वेणी घालतो तशी वेणी घालायची होती आणि थोडे थोडे केस घेऊन त्याला स्प्रेडिंग करायची होती। म्हणजे स्प्रेडिंग म्हणजे त्याला असं ओढायचं जेणेकरून ते एकदम असं लांबसर व्यवस्थित आणि छानपैकी ते दिसते। बघा आता मी तुम्हाला करून दाखवते। बघा या प्रकारे काय करायचं, नसं थोडं थोडं ओढली ते दोन्ही साईडने की मग ती वेणी छान थोडीशी हे दिसते, त्याने हेअरस्टाईलसुद्धा तुमची खूप मस्त दिसते। आपण जर 3 वेणी जरी गुंफली आणि 1 वेणी जरी घातली तरीही ते जर आपण या पद्धतीने केली तरी खूप छान अशी वेणी दिसते। म्हणून ही नवीन हे जे आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं वाटते तुम्हाला ही हेअरस्टाईल केल्याच्या नंतर। आणि ही हेअरस्टाईल तुम्ही कोणालाही देऊ शकता, म्हणून करून पहा आणि कमेंटमध्ये सांगत जा। तुम्ही डमीवर सुद्धा प्रॅक्टिस करू शकता, जर तुमच्याकडे नसेल कोणी, जर तुम्ही हे कोर्स केला असेल आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायसाठी जर कोणी नसेल तर मार्केटमध्ये डमी अवेलेबल आहे, तर तुम्ही डमी घेऊन त्यावर हेअर कटिंगची प्रॅक्टिस, हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करू शकता। त्याने काय होईल ना, तुमचा जो सराव आहे तो छानपैकी होईल। जोपर्यंत आपण पूर्णपणे जास्तीत जास्त आपली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगली फिनिशिंग येत नाही। हेअरस्टाईल तर येते पण फिनिशिंग येणार नाही, त्यासाठी तुम्हाला फिनिशिंगची गरज असते, म्हणून तुम्ही फिनिशिंगसाठी डमी घ्या आणि डमीवर हेअरस्टाईल करा। त्याने
त्यानंसुद्धा तुमचा हात छानपैकी बसेल. आणि जेव्हा तुम्ही कस्टमर जेव्हा कराल आणि हेअरस्टाईल वगैरे करून द्यायला जाल तर तुमची हेअरस्टाईल जिथं तुम्हाला अर्धा तास लागायचा तिथे 20 मिनटात तुमची होऊन जाईल. तर बघा छानपैकी मी असा रोज तयार केला आणि मधात त्याला टक केला. मग दोन्ही साईडनं राऊंड राऊंड केस घेतले आणि क्रॉसमध्ये त्याला सेट करून दिले. या साईडचे केस त्या साईडला, त्या साईडचे केस या साईडला. बघा आता ते पण घेतले आणि तिथे युपिन लावून दिले. सिम्पलशी हेअरस्टाईल होती. खूप जास्त काही वेळ लागलेला नाही आहे. बघा झटपट केली. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी द एक्स मेकअप स्टुडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. बघा किती छान हेअरस्टाईल बनवून तयार झाली. आपण एसी सिरीज ही सगळ्यात महत्त्वाची असते. हेअरस्टाईल आपण कितीही सुंदर केली तरी शोभा त्याला ॲसेसरीजनंच येते. म्हणून छानपैकी मी त्याला फुलांचा एक गजरा लावून घेतलेला आहे आणि एकदम जिथे आपण रोज तयार केला तिथे छानपैकी छोटूसं रोज पण लावून दिलेलं आहे. तर हेअरस्टाईल बघा किती सुंदर अशी दिसत आहे. आणि डमीला कानातले वगैरे मी पहिलेच घालून दिले होते. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण तिची हेअरस्टाईल बदलतो तसं तिचं लुकसुद्धा चेंज करावं लागतं. तर आजचं जुळ्याच होतो म्हणून तिचे कानातले वगैरे तेच ठेवले. तर असे जेव्हा तुम्ही व्हिडिओ करता तर स्वतःचे व्हिडिओसुद्धा तयार करत जा आणि इंस्टाग्रामवर आपल्या रीलवरसुद्धा टाकत जा. त्याने काय होईल ना, प्रत्येकाला माहीत पडेल तुम्ही हेअरस्टाईल कोर्स केला आहे. त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे कस्टमर येईल आणि तुम्हालासुद्धा पैसे कमवता येईल. म्हणून तुम्ही घरी बसून हेअरस्टाईल शिका आणि कोर्स केल्याच्यानंतर छानपैकी कस्टमर करा आणि कस्टमर करून छानपैकी पैसेसुद्धा कमवा. असेच कोर्स बघून तुम्ही शिकू शकता. ब्युटिशियन कोर्ससुद्धा आणि पार्लरचा कोर्स पण